घरात पैसे लागले 200ची. बरं मग मालकीन बोलते की मी दादाला भीत नाही. बरं आता आपल्याकडे जास्त वेळ मिळत नाही, पटापट कामाला सुरू करा. काय सेक्रेटरी? हा पण एक कमिटीची रिक्वेस्ट आहे. काय? लोणावळ्याला एक 5 स्टार झालाय, तिकडे ट्रिप घेऊन जाऊ बरं का हो दादा? जाऊया की, पण जाण्यापूर्वी हातात गुलाल घेऊन शपथ होऊन जाऊया. ते होईलच की. नाही नाही, मागच्या वेळेस गणपतराव अलिबागला घेऊन गेले होते तुम्हाला आम्ही पैसे दिले होते, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला मदत दिली होती. तसं आता नको. काय सेक्रेटरी, तुमच्या भावाचं मत आम्हालाच मिळालं पाहिजे, नाहीतर दूध घेणार नाही आणि कोणाला दूध घेऊन पण देणार नाही. या आता. हा आज पण इकडे हा दाखवते. अरे बाबा काय आहे, तुला काही काम आहे की नाही? स्वतःला सगळं रणवीर कपूरच समजतोय. हो, मी रंगानं काला जरी असलो ना, माझं खरं प्रेम आहे हिच्यावर. मान्य, तुझं विचार खरं प्रेम, पण मला सांग, फक्त प्रेमाने पोट भरतं का? बोल ना. ना धड पूर्ण शिक्षण, ना काही काम धंदा, आणि निघाले प्रेम करायला. हे फक्त फुकटचं टाइमपास प्रेम काय कामाचं? टाइमपास पुरता प्रेम नाही करत, तिच्यासाठी काय पण करू शकतो. असं काही करू शकतो? हां, काही झालं ना तरी हिच्यासाठी जीव पण द्यायची तयारी आहे माझी. मग तू एक काम कर, आज दिवसभरात ना 500 रुपये मला कमवून आणून दाखव. आहे हिम्मत? बस, प्रेमात जीव द्यायची तयारी आहे, मग 500 रुपये काय चीज आहे? दिवसाला 1000 रुपये कमवायची ताकद आहे या मनगडात. जीव लागे ना तुझ्या विना, कस समजावं या वेड्या मना. हात जोडून मी सांगतो माझ्या देवाला मी, तू ये ग जीवना. काजळ लावून तू दिसते ग माझी तू साजणी, कर प्रेम पुर आता. केसरिया हा रंग प्रेमाचा, मन भरून आला पाहून तुला. क्षण जातो कसा कळना मला, वाट पाहून मी थकलो क्षणा. संगे, तुझा काल भाऊ मला रस्त्यात भेटलेला, मला विचारत होता तू क्लासला का नाही गेलीस. अरे बापरे, मग मग काय, तुझ्यामुळे मला खोटं बोलायला लागलं क्लासला नाही गेली म्हणून. आणि तू खोटं बोलून त्या काळ्याला भेटायला गेलेलीस? हो, पण लगेच आले होते, अजून काही विचारलं नाही ना दादानं. तुझ्यामुळे माझी एक दिवस चांगलीच वरात निघणार बघ. अगं भावाने, लक्ष कुठे तुझं? दूध गेलं ना तू, ताकद झाली की काय? ए मम्मी, ताईने बघा दूध सांडलं. नाही ग मम्मी, चुकून सांडलं. हॅलो. हॅलो, आत्ताच आठवण काढली होती तुझी बघ. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. हो का? आज तुझ्यामुळे मला ओरडा खायला लागला असता. तुझ्यामुळे? मी काय केलं? गॅसवर दूध तापत ठेवलं होतं आणि माझं लक्ष तुझ्याकडे होतं, मग काय सांडलं दूध. काय विचार करत होती मला तरी कळू दे. तुला का सांगू, तुझी खूप आठवण येते बघ. मला पण. उद्या भेटायचं का आपण मंदिराजवळ?
सकाळी 9 वाजता येशील का? येशील का? आलो समज. तुला भेटायचंय आणि खूप काही बोलायचं. हां ठीक आहे, आता फोन ठेवते, सकाळी भेटू. चल ठेवते. कोणाचा फोन होता? मैत्रिणीचा होता. मैत्रिणीचा? लाव फोन. दादा खरंच मैत्रिणीचा नाही का? फोन लाव. फोन लाव पटकन. हॅलो, तू आता भेटायला येऊ शकतो का? आता का ग, काय झालं? काय नाही, तू ये ना. तू बोलवलं आणि मी नाही आलो असं होईल का? मी आलोच, तू पोच. हो. Thank you.